नमस्कार मंडळी, मी अनलिमिटेड फेरफटका या यूट्यूब चॅनलमधून तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे पवना लेक कॅम्प साईटला. तर आज आपण एक कॅम्प साईट व्हिजिट केलेली आहे, तर तीच आपण आज एक्सप्लोअर करणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो इथली कॅम्प साईट. तर चला मित्रांनो, हे व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे जर तुम्ही पवना लेकला आले तर इथे जवळजवळ 250 कॅम्प साईट आहे. तर तुम्हाला 250मधून तुम्हाला कोणत्या कॅम्प साईटला यायचं आहे तर ते चॉईस करण्यासाठी हे व्हिडिओ आहे. मित्रांनो, आपण ज्या कॅम्प साईटला व्हिजिट केलेली आहे लेकपासून एकदम जवळ लागूनच कॅम्प साईट आहे यांची. म्हणजे इकडे टेंट्स आहे आणि समोर लेक व्ह्यू. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर ही कॅम्प साईट एकदम आतमध्ये आहे. म्हणजे जसं तुम्ही लोणावळ्यापासून इथे जितका आत याल ना तितकं इथे वातावरण थंडसुद्धा आहे. आणि इथून जितके पण तुम्हाला कॅम्प साईट भेटतील ना ते लेक टच असणार आहे. मित्रांनो, आम्ही काल दुपारी 4 वाजता इथे चेक इन केलेलं आहे आणि इथून मस्त 5-6 पर्यंत इथे मस्त सनसेटचा व्ह्यू दिसतो. आणि इकडे आता बघा कायाकिंग वगैरे सुद्धा चालू आहे. तर मित्रांनो, हे जे टेंट्स आहे हा बॉईज कंपार्टमेंट आहे. इथे सेपरेट बॉईजसाठी हे टेंट्स आहे खाली. मित्रांनो, आता दुसऱ्या दिवशी आपण शूट करतोय तर इथे बेडशीट्स वगैरे डेली चेंज होतात. तर पटापट आता तुम्हाला ही कॅम्प साईट दाखवतो. तर मित्रांनो, इथे नॉर्मल टेंट्स आहे. म्हणजे लेक व्ह्यू आहे पूर्ण इथून बॅक साईडला. आणि मी इथेच थांबलेलो या टेंटमध्ये. तर रात्रीचा माहोल मस्त असतो. प्रॉपर इथे लाईट वगैरे लागलेले आहेत. तर मित्रांनो, जे नॉर्मल टेंट्स आहे त्यातून कसे तुम्हाला दाखवतो. तर बघा मित्रांनो, अशा काही प्रकारचे टेंट आहे. बॅक साईडला विंडो आहे आणि तिथून तुम्ही लेकचा व्ह्यू बघू शकता. तर मित्रांनो, अशा काही प्रकारचे ऑर्डिनरी टेंट्स आहे. तर काल आम्ही 3 वाजता चेक इन केल्यानंतरला आम्हाला चाय आणि नाश्त्यामध्ये पावभाजी होतं. त्यानंतरला आम्हाला बार्बिक्यू भेटलं. बार्बिक्यूमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे इथे व्हेज बार्बिक्यू आणि नॉनव्हेज बार्बिक्यू. मित्रांनो, तर इथे रात्री डीजे नाईट होती. पूर्ण वरती लाईटिंग लागलेल्या आहेत आणि इकडे त्यांनी सेल्फी पॉईंट बनवलेलं आहे. आता बघा समोर इथे सेल्फी पॉईंट्स आहे फोटोशूटसाठी. हा एक सेल्फी पॉईंट आहे. तर असे वेगवेगळ्या जागी त्यांनी सेल्फी पॉईंट बनवलेले आहे. म्हणजे फोटोशूट तुम्ही इथे करू शकता. तर मित्रांनो, इकडे ट्रायंगल कॉटेजेस आहे. तर आता तुम्हाला मी कॉटेजेस दाखवतो इकडचे. तर मित्रांनो, हे ट्रायंगल कॉटेजेस आहे. जर ॲनिव्हर्सरी वगैरे असेल तरी असे सजून देतात. अशा काही प्रकारचे कॉटेजेस आहे आतून. इकडे चार्जिंग पोर्ट्स आणि फॅन्स लाईट्स वगैरे आतमध्ये आहे. तर आता मित्रांनो, ट्रायंगल कॉटेजेस आपण बघितले. तर ह्याला आता काय बोलतात, हे कुठले कॉटेजेस आहे? तर आता इथे बांबू कॉटेजेस आहे. तर कृष्णा आपल्याबरोबर, कृष्णा दाखवणार आहे बांबू कॉटेजेस. मित्रांनो, आपण हे जे कॉटेजेस बघितले ट्रायंगल, हे 1700 पर पर्सन आहे. आणि त्याच बाजूला इकडे बांबू कॉटेजेस आहे. तर ह्याचे रेटसुद्धा सेमच आहे. तर हे आतून अशा प्रकारचं आहे बांबू कॉटेज. इथे सुद्धा चार्जिंग पोर्ट्स आहे, फॅन आहे आणि लाईट आहे.
तर मित्रांनो असे काय एरिया आहे इथे, मागे सेल्फी पॉईंट्स वगैरे त्यांनी बनवून ठेवलेले इथे मागे जे लाईट्स वगैरे, आणि इथे रात्री DJ नाईट होती, तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवतो या शॉर्टमध्ये. तर आणि इथे आहे मागे कॅन्टीन, तर इथेच तुम्हाला नाश्ता किंवा जेवण वगैरे असेल ते इथून घेऊन तुम्ही तुमच्या टेबलवरती जेवू शकता. तर मित्रांनो अशा काही प्रकारची कॅम्पसाईट होती. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा, आणि आणखी काही या कॅम्पसाईटबद्दल डिटेल पाहिजे असेल ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची लिंक देईल, ज्यांच्या थ्रू आम्ही आलेलो आहे. तर चला आता हा माझा ब्लॉग मी इथेच संपवतो. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, माझ्या या व्हिडिओला लाईक जरूर करा. तर भेटूया आपल्या अशाच एका नवीन कोऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. धन्यवाद.